आमच्या छत्रपतीचा अपमान करणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही. सर पण वारंवार अशा पद्धतीनं छत्रपतींचा अपमान होताना बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून खरं तर या गोष्टी बघायला मिळतात. हे जाणून बुजून सुद्धा षडयंत्र असू शकतं. त्यासाठी देशातल्या आणि राज्यातल्या जनतेने सुद्धा सतर्क होणं गरजेचं आहे की महापुरुषांचा जाणून बुजून अवमान केला जातो. आज शेवटी आता आम्ही दुःखाचा विषय होता दादांचा, त्यामुळे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो होतो. आज ती पूर्ण माहिती घेतो आणि उद्यापासून आम्ही त्या प्रकरणाच्या पाठीशी लागतो. नाही ते मातीत उतरावं लागतंय, वारंवार आवाज उठावा लागतोय, पण सरकार केंद्रानं आणि राज्यानं दोन्हींनाही मिळून कायदाच केला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान केला तर तो गुन्हा अजामीन पात्र असला पाहिजे. इथून पुढं म्हणजे महामानव असतील, महापुरुष असतील यांच्याबद्दल होणार नाही. आणि सगळ्याच महापुरुषांबद्दल हे कठोर कायदा होणं खूप गरजेचं आहे. ते राज्यानं केंद्रानं करावं. मग अशा टायमाला मला दादांची पुन्हा आठवण येते. दादा असते तर दादाने असे कठोर कायदे तरी केले. या ठिकाणी शोकसभेला आलेला आहात. दादा खरं तर आज आपल्यामध्ये नाही आहेत, मात्र जवळपास 1 महिना झाला या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्राच्या अनेक जनतेच्या मनात असे विविध प्रश्न उत्पन्न होतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? ताई ती पोकळी भरूनच निघणार नाहीत. महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालंय ना दादाच्या जाण्यानं की हे न भरून निघणार आहे. सगळ्याच जाती धर्मांचं, सगळ्याच जनतेचं, या राज्याचं खूप मोठं वाटोळं दादाच्या जाण्यानं झालेलं आहे. दादा होते निर्भीडपणानं निर्णय घ्यायचे, परंतु आता ही खूप मोठी दादाने वाट तयार केली आहे. ही आता जबाबदारी सुनेत्रा ताईंवरती आहे. आता ते वाट चालवते दादाची. आता शंका कुटुंबाला असेल तर चौकशी व्हायला पाहिजे, पण आपण ज्याला माहीतच नाही त्याबद्दल काय बोलावं, ज्या गोष्टीची माहिती. काँग्रेसचे बुलढाण्यामध्ये जो काही प्रकार घडला, हिंदुत्ववादी एका कार्यकर्त्याने खरं तर मारहाण केल्याचा आरोप आहे पुण्यामध्ये. आता काँग्रेसचे प्रवक्ते आहे. नाही मी नाही बघितलं ते, मी बघितलं नाही. जे बघितलं नाही त्याच्यावर विनाकारण काहीतरी बोलायचं आणि आपल्याकडून काय स्टेटमेंट जायचं. सर बुलढाण्यामध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये ती जी महिला आहे ती तुमची कार्यकर्ते आहे असा तुमच्यावरती आरोप करण्यात. ती इथं नको विषय तो, कारण ते ती विषय इथं नको. आणि माझा सगळा महाराष्ट्रात कार्यकर्ता आहे. सीसीटीव्ही कुठे गेले किंवा या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीनं तपास होणं अपेक्षित आहे, ज्या वेगाने तपास होणं अपेक्षित आहे, तुम्हाला वाटतंय की व्हायला पाहिजे? आधी असं नव्हतं वाटत खरंच, पण जसे जसे त्या प्रेस व्हायला लागल्या तसे महाराष्ट्रालाच एक कोडं पडलंय वाटतंय. परंतु आता काय ज्या गोष्टीची आपल्याला माहीतच नाही त्या गोष्टीबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ते संयुक्तिक नाही होणार. पण कुटुंबांना, त्यांच्या परिवारांना जर वाटत असेल तर चौकशी व्हायला पाहिजे. परंतु आता काय चौकशा होत्यान जात्यान, आमचे दादा परत येणार नाही आहेत. राज्याचं जे नुकसान व्हायचं ते झालेलं आहे. पुन्हा दादासारखी माणूस घडणं 2-2, 4-4 पिढ्या जातात. चलो धन्यवाद. परिवारांना सगळ्या जर संशयच वाटतच असेल, आपल्याला त्या विषयाबद्दलचं माहीतच नाही तर चौकशी करायला पाहिजे ना. पण त्या चौकशी केल्या काय नाही केल्या काय, आता आमचे दादा परत येणार नाही आहेत आणि राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही आहे. पण चल धन्यवाद. तुम्हाला काय चौकशीला वेळ का लागतो? तुम्हाला काय वाटतं? अहवाल कसं समोर येत नाही? तुम्हाला काय वाटतं? ते काय मी म्हणलं ताई की मला त्याच्याबद्दलची माहितीच नाही आहे. फक्त मी एक भावना, जशी तुमची भावना आहे, जशी महाराष्ट्राची भावना आहे, जशी मागणी तशी माझं एक मराठा नाही सगळ्या समाजाचं नुकसान झालं. दादाने कधी जातीवाद केला? मराठा असं कधी केलं नाही, ओबीसी नाही, काय नाही. पुऱ्या राज्यातल्याच लोकांचं नुकसान झालं, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सगळ्या महिलांचं नुकसान झालं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान, सगळ्या महाराष्ट्राचंच नुकसान झालं. कारण असा निर्भीड नेता नाही होणं हो. ते इतके निर्भीड होते, करायचं असलं ना चल करे, नाही होणार ना नाही होणार. आणि स्पिरिट काय असतं ना, स्पिरिटेड होते दादा. कुठलंही काम असो तुकडाच पाडत होते त्याचा. येणारा जो अर्थसंकल्प आहे तो 90% दादानी बनवलाय, दादानी संपूर्णतः ती तरतूद केली असं सांगितलं जाते. काय वाटतं, काय असेल, न्याय देणारा असेल तो? मला त्या अहवालाबद्दलचं भया नाही माहिती. चलो धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.